आज ह्या अजितदादांसाठी असा काही प्रसंग इतक्या लवकर ओढवेल असं किंचितही कधी मनात आयुष्यात आलं नव्हतं। या राज्याचाच नाही तर देशाला, ग्रामीण भारताला दिशा देणारं एक नेतृत्व आणि लहान सहान कार्यकर्त्याची काळजी घेणारा असा हा नेता आज अपघाती नीतीने आमच्यातून गेलेला आहे। पुढे या सगळ्याच गोष्टीची आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय दुःखीत आहोत की असा प्रसंग असा ओढवेल असा एक नेता आज आमचा हरपलेला आहे। याविषयी शरद सहकारी बँक असेल, नामदार वळसे पाटील असतील, एक परिवार आम्ही या ठिकाणी आमच्या परिवारातला आमचा प्रमुख गेलेला आहे, त्यासाठी शब्द असे अपुरे आहेत। सगळे सर्व कार्यकर्ते कोणी थांबायला तयार नाही। अजून वेळ जाहीर झालेली जरी नसली तरी अंतदर्शनाला साठी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, सर्व नागरिक जे जे अजितदादांवर प्रेम करतात ते या ठिकाणून निघत आहेत। आणि कितीही गर्दी असली तर दादाची अंतिम दर्शन हे जे आहे ते कार्यकर्ते विचारायला आणि थांबायला तयार नाहीत। सगळे या ठिकाणी आम्ही बारामतीकडे निघालो रवाना। नाही, आता आज अत्यंत वेदनादायक अशी ही घटना आहे। आज सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ते असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्र आज दुःख सागरात बुडालेला आहे। आणि आमचा सगळ्यांचा नेता आज हरपला, ही जी भावना आहे किंवा ही जी घटना आहे ही मनाला कुठेही पटत नाही। परंतु जे सत्य घडले, आज सगळे कार्यकर्ते दुःख सागरात बुडालेले आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे की दादांचं शेवटचं दर्शन व्हावं। त्यानिमित्ताने सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज बारामतीकडं रवाना होत आहेत। माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब पुण्यामध्ये आहेत, साहेबही त्या दृष्टीने बारामतीकडं